ही कथा आहे एका छोट्याशा गावातील अनिल नावाच्या एका भोळ्या बाबड्या बापाची. पैसा असूनही आपल्या लेकीला आईचं प्रेम विकत आणून देऊ शकला नाही. अनिलला दोन मुली होत्या. विद्या ही त्याच्या पहिल्या बायकोची मुलगी, जिचे हृदय गावाच्या मातीशी जोडलेले होते, आणि प्रणती ही त्याच्या दुसऱ्या बायकोची मुलगी, जी स्वतःला फॉर मॉडर्न समजत होती. अनिलची दुसरी पत्नी अनिता कठोर आणि क्रूर स्वभावाची होती. ती प्रणतीचे लाड करायची, प्रत्येक गोष्ट न मागताच तिच्या समोर हजर असे. तिला नेहमी राणीसारखं वागवायची, पण विद्या सावत्र मुलगी असल्यामुळे नेहमीच तिची अवहेलना करायची. प्रत्येक क्षणी तिची चेष्टा करत असे. विद्या ही अनिलच्या पहिल्या बायकोची मुलगी होती, जी विद्याला जन्म दिल्यानंतरच जग सोडून गेली. आणि त्याने विद्याला कधीही आईचे प्रेम दिले नाही. तिने तिला मोलकरणीपेक्षाही वाईट वागणूक दिली. ती सकाळपासून रात्रीपर्यंत विद्यावर कामाचे ओझे लादत असे. प्रत्येक लहान मोठ्या चुकीसाठी तिला टोमणे मारत असे. तिच्याकडून घरातील आणि शेतातील कष्टाची कामं करून घेत असे. एवढे काम करूनही विद्याला कधीच कौतुकाची थाप मिळाली नाही, आणि त्याच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द विद्याच्या मनाला दुखावत असायचा. पण विद्याकडे दुसरा पर्याय नसल्याने ती शांतपणे सर्व काही सहन करत होती. एके दिवशी सकाळी विद्या सामानाने भरलेल्या बैलगाडीतून शेतातून कामाने भिजून परतत असताना तिचा चेहरा थकलेला होता. तरीही तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू ती तिच्या वेदनांना धैर्यात बदलत होती. दुसरीकडे प्रणती तिच्या खोलीत गाढ झोपली होती, कारण ती रात्री उशिरापर्यंत मैत्रिणींबरोबर एका पार्टीला गेली होती. विद्या घरी पोहोचताच आणि त्याची ओरडाओरड चालू झाली. अगं विद्या, तू कुठे मेली होतीस? बघ, सकाळचे 8 वाजले आहेत आणि अजून मला चहा मिळाला नाही ना नाश्ता. तू रात्रंदिवस शेताच्या कामाच्या नावाखाली घरातील कामातून अंग चोरतेस. आईचे असे तीक्ष्ण शब्द विद्याच्या जीवाला लागले. टपकन तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विद्याने पटकन अंगणात बैलगाडी उभी केली आणि स्वयंपाक घराकडे धावली. आई, मी आत्ताच चहा बनवते, ती हळू आवाजात म्हणाली. तिचा श्वास अजूनही जड होता, पण अनिताचा राग आणखीच भडकला. पटकन आत जा, माझ्याशी बोलण्यात वेळ गवाया घालवू नकोस. आणि हो, तुला किती वेळा मी सांगितलं आहे की मला आई म्हणू नकोस. माझी मुलगी प्रणवती आहे. तू फक्त या घरातील ओझ आणि मोलकरीण आहेस. लवकर चहा आणि नाश्ता कर, नाहीतर आज तुला जेवण मिळणार नाही. आणि त्याचे शब्द विद्याच्या हृदयाला बाणासारखे टोचले. पण ती शांतपणे पडून होती. तेवढ्यातच प्रणवती डोळे चोळत बाहेर आली. आई, तू सकाळी सकाळी का ओरडत आहेस? माझ्याऐवजी या मोलकरणीला का हाक मारत आहेस? माझी झोप मोड झाली. प्रणवतीचा स्वर संतापाने भरलेला होता, आणि त्याने प्रेमाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, माझी लाडाची राजकुमारी, तू आराम कर. जा, माझं शहाणं बाळ. ही मोलकरीण करेल काम. जवळ उभा असलेला अनिल हे सर्व ऐकत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. अनिता, तू विद्याला प्रत्येक वेळी मोलकरीण असं का बोलतेस? ती सकाळपासून मला शेतात मदत करत आहे आणि नुकतीच बैलगाडीतून सामान घेऊन परतली आहे. तू आणि प्रणतीनेही काही काम करायला हवे, आणि नक्कीच तुम्ही ते करू शकता, नाही का? अनिताने उपहासाने हसत उत्तर दिले. बरोबरच आहे तुमचं. विद्याची लायकी आणि बुद्धी बैलगाडी चालवण्या इतपतच चालू शकते. माझी प्रणती लाखात एक आहे, म्हणून तर ती कार घेऊन कॉलेजमध्ये जाते. आईचे शब्द ऐकून प्रणती जोरात हसली, पण अनिल कडक स्वरात म्हणाला, अनिता, तुझी प्रणती आणि माझ्या विद्यामध्ये हाच तर फरक आहे. माझी विद्या मुळातच गुणी आणि संस्कारी मुलगी आहे. आणि त्याचा आवाज पुन्हा एकदा घुमला. तुला किती वेळ लागेल? तुला चहा कसा बनवायचा हे देखील माहित नाही का? जर माझी प्रणवती असती तर आतापर्यंत सर्व काही तयार झाले असते. विद्याने शांतपणे सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवला, आणि त्याने अनिलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, हे बघ विद्या, मला आई म्हणू नकोस. तू माझी मुलगी नाहीस. तू फक्त या घरावर एक ओझी आहेस. लवकर स्वयंपाकघरात जा आणि आज प्रणतीसाठी काहीतरी खास बनव. तिच्या मैत्रिणी येत आहेत. विद्याने प्रणती आणि तिच्या मैत्रिणींसाठी पनीर, पुरी, खीर आणि पुलाव असे विविध पदार्थ बनवले. पण जेव्हा प्रणती आणि तिच्या मैत्रिणी जेवायला बसल्या, तेव्हा अनिताने विद्याला जेवणाच्या टेबलाजवळच उभे राहण्यास सांगितले आणि म्हणाली, तू इथेच उभी राहा, आणि जर कोणाला काही हवं असेल तर ते लगेच त्यांना दे.
विद्याला भूक लागली होती, पण ती काहीही बोलली नाही. तिने शांतपणे सर्वांना वाढले. प्रणवती आणि तिच्या मैत्रिणी हसत हसत जेवण करत होत्या. रात्री विद्या तिच्या छोट्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिचे डोळे पाणवले होते. ती मनात विचार करत होती की जर आज आई जिवंत असती तर कदाचित तिने मला मिठी मारली असती आणि मी तिची लाडकी मुलगी आहे असं सांगितलं असतं. पण विद्याने तिचे दुःख मनात दाबले आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून येताच प्रणवती कारमधून खाली उतरली. हातात महागडे कपडे, दागिने आणि ब्रँडेड शूज असलेल्या बॅगा होत्या. आणि त्याने तिला पाहताच तिला मिठी मारली आणि म्हणाली, माझी मुलगी राजकुमारी आहे, काळजी करू नकोस. तू ज्या गोष्टीवर बोट ठेवशील ती मी तुला आधी आणून देईन. प्रणवती आनंदाने म्हणाली, धन्यवाद आई, तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस. विद्या खूप दूर उभी राहून हे सर्व पाहत होती. तिचे मन दुःखाने भरून आले होते. तिने प्रणवतीच्या चेहऱ्यावरचे हसू पाहिले आणि विचार केला, जर मलाही एकदा आईचे प्रेम आणि आदर मिळाला असता तर. पण ती गप्प राहिली आणि तिच्या कामात व्यस्त झाली. अनिताची क्रूरता दिवसेंदिवस वाढत होती. एके दिवशी जेव्हा विद्या सकाळी लवकर उठून शेतात काम करायला गेली, ती गेल्यावर अनिताने तिला पुन्हा फटकारले, तू दिवसभर शेतात फिरतेस, घरकाम कोण करणार? तुला फक्त सबबी सांगायच्या असतात. विद्याने उत्तर दिले, आई, मी बाबांना मदत करायला गेले होते. पटकन स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवते. पण अनिताने पुन्हा टोमणे मारले, हो, तू शेतात माती खणण्यासाठी जन्माला आली आहेस आणि तू माझ्या प्रणवतीसारख्या मुली शहरात मज्जा करतात. तू बस बैलगाडी चालवत आणि माझी प्रणवती कुठून कुठे निघून जाईल तुला कळणार सुद्धा नाही. आणि त्याच्या बोलण्याने विद्याचे कष्ट आणि धाडस कधीही कमी झाले नाही. ती दररोज अनिल सोबत शेतात काम करायची, बैलगाडीतून बाजारात जायची आणि घरी परतल्यानंतर स्वयंपाकघर सांभाळायची. आणि त्याचे वागणे दिवसेंदिवस अजूनच क्रूर बनत चालले होते. अनिलने विद्याला जवळ बोलावले आणि म्हणाला, मुली, मला माहित आहे की तुझी आई तुझ्याशी योग्य वागत नाही, पण मला खात्री आहे की एके दिवशी तू तुझे नशीब स्वतः लिहिशील. विद्याचे डोळे पाणवले, बाबा, तुम्ही माझ्यासोबत आहात एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. अशातच प्रणवतीच्या लग्नाचा विषय निघाला. रोहन नावाच्या मुलाचे स्थळ आले, जो एका मोठ्या शहरातील श्रीमंत व्यापारी होता. लग्नही ठरले आणि मोठ्या थाटामाटात पारही पडले. प्रणवतीची पाठवणी छान सजवलेल्या कारमधून झाली. अनिता गावकऱ्यांसमोर अभिमानाने म्हणाली, पहा, माझी मुलगी राजकुमारी सारखी नांदायला जात आहे. तिचे लग्न राजकुमारासोबत झाले आहे. गावातील एक महिला टोमणे मारत म्हणाली, हो अनिता, आता बघूया तू तुझ्या दुसऱ्या मुलीचे लग्न कसे करतेस. अनिताचा चेहरा पडला. प्रणवती गेल्यानंतर अनिताचा विद्यासोबतचा क्रूरपणा आणखी वाढला. ती दररोज तिला नवीन नवीन कामे करायला सांगत असे, तिला टोमणे मारत असे आणि तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. एके दिवशी विद्या शेतातून थकून परतली तेव्हा अनिताने तिला फटकारले, तू दिवसभर कुठे फिरतेस? तुला घरकाम सोडून शेतात माती चालण्याचा छंद आहे का? चल, आज रात्रीचे जेवण वेळेवर तयार झाले नाही तर तुला उपाशी झोपावे लागेल. विद्या शांतपणे स्वयंपाकघरात गेली. अनिल हे सर्व पाहत होता. त्याचे मन दुखी झाले आणि त्याने ठरवले की आता विद्याचे लग्न लावून दिले पाहिजे. त्याने विद्याला बोलावून म्हटले, मुली, जरी मला वाटलं तरी मी या घरात तुझ्यासाठी फार काही करू शकत नाही. मी तुझे लग्न एका चांगल्या घरात करेन. पण अनिताने मुद्दाम विद्याचे लग्न एका गरीब शेतकरी राकेशशी ठरवले. लग्न अगदी साधेपणाने पार पडले. प्रणवती विद्याच्या लग्नाला आली नाही कारण तिला कमीपणा वाटत होता. विद्याची पाठवणी बैलगाडीतून झाली. गावकरी कुजबुजू लागले की अनिताने लाडक्या लेकीची पाठवणी कारमधून केली आणि सावत्र मुलीची पाठवणी बैलगाडीतून केली. हा कोणत्या प्रकारचा न्याय? पण विद्याने तिचे नशीब स्वीकारले आणि राकेश सोबत नवीन जीवनाची सुरुवात केली. राकेश म्हणाला, विद्या, मी गरीब असलो तरी मी तुझ्यासाठी कठोर परिश्रम करेन. विद्याने हसत उत्तर दिले, मला फक्त प्रेम आणि शांती हवी आहे. अनिताचे लक्ष विद्याच्या लग्नानंतरही विद्यावरच राहिले. तिचे वागणे बदलले नाही. ती अनेकदा राकेशच्या घरी जायची आणि विद्याला टोमणे मारायची. त्यांच्या संसारात तुडबुड करायची. काय ग तुझे बिचारीचे हाल, पांढऱ्या पायाची तू. माझी प्रणवती राजवाड्यात राहते
आणि तू या झोपडीत राहतेस. हे ऐकून राकेशला राग यायचा, पण विद्या त्याला गप्प करायची. असू दे राकेश, तू काही बोलू नकोस. ही माझी आई आहे. आणि त्याची क्रूरता इथेच थांबली नाही. ती जेव्हा जेव्हा राकेशच्या घरी यायची, तेव्हा ती विद्याला वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला सांगायची. हे घर खूप घाणेरडं आहे. विद्या, तुला साफसफाई करता येत नाही. माझ्या प्रणवतीचे घर बघ, किती स्वच्छ आणि चमकत असते. ती विद्याला तासनतास स्वयंपाकघरात उभे राहण्यास भाग पाडायची. जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगायची. विद्याला टोमणे मारत म्हणायची, मी माझ्या मुलीसाठी इतका चांगला मुलगा निवडला आणि तू या अशिक्षित माणसाच्या संसारात अडकलीस. विद्या शांतपणे सगळं सहन करत होती. ती राकेश सोबत शेतात खूप कष्ट करायची. ती बैलगाडीत शेतातील भाजीपाला घेऊन विकायला जायची आणि तिचे छोटेसे घर सांभाळायची. राकेशने तिला प्रोत्साहन दिले आणि एके दिवशी तो म्हणाला, विद्या, आपण गरीब आहोत, पण कठोर परिश्रमाने आपण सर्व काही साध्य करू शकतो. आज आपण बैलगाडीपासून सुरुवात करू आणि एक दिवस आपण ट्रक पर्यंत नक्कीच पोहोचू. विद्याने सुद्धा आपले स्वप्न पूर्ण करायला हवी ती मदत करायची तयारी दर्शवली. राकेश आणि विद्या यांनी मिळून बैलगाडीतून वस्तू विकायला सुरुवात केली. ते गावोगावी भाज्या आणि धान्य विकायला जाऊ लागले. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळत होते. गावकरी त्यांचे कौतुक करू लागले. त्यापैकी एक म्हणाला, विद्या, तू खूप छान काम केले आहेस. तुझ्यामुळे आम्हाला ताज्या भाज्या बाजारात न जाता मिळत आहेत. हळूहळू विद्या आणि राकेशने त्यांचा छोटासा व्यवसाय वाढवला. त्यांची बैलगाडी आता गावची शान बनली होती. लोक दूरवरून त्यांच्याकडे वस्तू खरेदी करायला येऊ लागले. विद्याची मेहनत आणि राकेशचा पाठिंबा पाहून अनिलला आपल्या मुलीचा आणि जावयाचा अभिमान वाटू लागला. अनिल अनेकदा म्हणायचे, विद्या, मी तुझा बाप आहे याचा मला खूप अभिमान आहे. तू आज तुझं अस्तित्व सिद्ध करून दाखवलंस. पण अनिता अजूनही विद्याला कमी लेखायची. नेहमीच तिची तुलना प्रणवतीशी करायची. विद्या शांत राहायची, पण तिच्या मनात एक दृढ निश्चय होता की ती तिच्या मेहनतीने ती सर्वांना दाखवून देईल की ती काय करू शकते. दरम्यान प्रणवतीच्या वैवाहिक आयुष्यात एक वादळ आले. रोहन एक गर्विष्ठ, स्वार्थी आणि पैशाने वाया गेलेला मुलगा होता. तो प्रणवतीला तिच्या माहेरावरून पैसे आणण्यासाठी मारझोड करू लागला. दारू आणि जुगारात तो इतके पैसे हरला की त्याचा धंदा बंद पडला. नंतर त्याने तिला अपशकुनी म्हणून घरातून हाकलवून लावले. एकेकाळी ऐशोआरामात बुडालेली प्रणवती तिच्या पालकांच्या घरी अश्रितासारखी परतली. आता अनिताचा अभिमान आणि गर्व तुटून पडला होता. तिला समजलं की पैसा आणि प्रतिष्ठा हेच सर्वस्व नाही. रोहनने प्रणवतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. अनिता यांनी तिच्या सासरच्या लोकांना आणि रोहनला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांचा घटस्फोट झालाच. विद्या आणि राकेशने फ्रेश फार्म नावाचा व्यवसाय चालू केला. त्यांनी त्यांचा हा छोटा बिझनेस एका बैलगाडीपासून चालू केला होता. शहरात घरोघरी मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन भाजीपाला विकून त्यांची चांगली कमाई होत असे. 4 टेम्पो वेगवेगळ्या शहरात जाऊन त्यांचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे विद्या आणि राकेश यांना चांगले पैसे मिळू लागले. आता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. त्याने बंगला बांधण्यासाठी भूमिपूजन केले. गावातच छोटं ऑफिस चालू केलं. त्यांच्या या कामामुळे गावातील लोकांचा माल शेतातच विकला जाऊ लागला आणि त्यांना रोख पैसेही मिळू लागले. त्यामुळे गावातील लोकही आनंदाने त्यांना माल विकू लागले. जेव्हा अनिता आणि प्रणती यांना विद्याच्या यशाची बातमी मिळाली, तेव्हा त्यांना धक्का बसला. अनिताला तिची चूक कळू लागली. एके दिवशी अनिता प्रणती सोबत विद्याकडे गेली, तेव्हा तिची मान शरमेने खाली गेली. त्या म्हणाल्या, विद्या, मी तुझ्या सोबत खूप चुकीचं केलं. मी तुला ओझे मानले, मी तुला टोमणे मारले, कधीही प्रेम केलं नाही. पण आज तू मला कठोर परिश्रम आणि धाडस काय असतं ते शिकवलं. आणि जोर जोरात रडू लागली. विद्याने अनिताला मिठी मारली आणि म्हणाली, आई, जे गेले ते विसरून जा. तू मला टोमणे मारलेस, पण माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. अनिता प्रणवतीला म्हणाली, प्रणवती, तुझ्या बहिणीकडून काहीतरी शिक. तिने आम्हाला दाखवून दिले, कठोर परिश्रम आणि प्रेमाने प्रत्येक अडचणीवर मात करता येते. मग विद्याने प्रणवतीला मिठी मारली. प्रणवतीला कळून चुकले
की ती विद्याशी किती वाईट वागत होती. विद्या किती निर्मळ मनाची आहे. विद्याने राकेशला प्रणवतीबद्दल आणि तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. राकेशने त्याचा जवळचा मित्र महेश बद्दल विद्याला सांगितले. प्रणवतीशी त्याची भेट घालून दिली. विद्याने स्वतः पुढाकार घेऊन प्रणवती आणि महेशचे लग्न लावून दिले. प्रणवतीला नवीन जीवन मिळाले आणि तिने तिच्या चुकांमधून धडा घेतला. आज अनिताच्या डोळ्यात फक्त पाणी होते. अनिता अनिलला सांगत होती की मी विद्याचे खूप वाईट केले. मी तिला कधीही मुलगी मानलं नाही, उलट एक ओझं समजत होते. मला समजलं नाही, पण तिने मला शिकवले की खरी मुलगी ती असते जी तिच्या कुटुंबाला एकत्र करते. आज मला अभिमान वाटतो की मला 2 मुली आहेत. अनिताचे म्हणणे ऐकून अनिल म्हणाला, अनिता, आता तुला समजलं आहे की खरी संपत्ती प्रेम आणि मेहनतीत असते. विद्याने आपल्याला हेच शिकवले. प्रणवतीने विद्याचा हात धरला आणि म्हणाली, विद्याताई, मी नेहमीच तुला कमी लेखले, पण आज मी तुझी माफी मागते. तू मला एक नवीन जीवन दिलं आहेस. विद्याने प्रणवतीला मिठी मारली आणि म्हणाली, प्रणवती, आता आपण सर्व एक आहोत. आता यापुढे प्रत्येकाचे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरलेले असेल. संपूर्ण कुटुंबाने एकमेकांना मिठी मारली. नाती कशी सांभाळायची असतात याबद्दल आता गावात अनिलच्या कुटुंबाचे उदाहरण दिले जाते. ही कथा कठोर परिश्रम, धैर्य आणि प्रेमाच्या विजयाची आहे. कितीही अडचणी आल्या तरी जर तुमच्या मनात धैर्य आणि स्वप्ने असतील तर कोणतेही ध्येय दूर नाही, हे आपल्याला शिकायला मिळते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.